जत जिल्हा सांगली येथे पोलीस ठाण्यावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा। जत जिल्हा सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आज जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। या मोर्चात माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे सांगली जिल्हा अध्यक्ष विवेक कोकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माननीय बंटी दुधाळ, या मोर्चासाठी खास करून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नाप्पा कोर्टीकर, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती महादेव अंकलगी, शेगाव गटाचे नेते दत्तात्रय निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मीनाक्षी अक्की, माडगाळ सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर, जत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष निलेश बामणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उत्तम सेठ चव्हाण, जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसूर खतीब, औंढीचे राष्ट्रवादीचे नेते माननीय अण्णासाहेब कोडक, जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील शिंदे, सांगली मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोडक, मारुती पवार, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम, वाळेखिंडी येथील युवा नेते व उद्योजक माननीय महादेव हिंगमिरे, उमदीचे काँग्रेस पक्षाचे नेते वहाब मुल्ला, जत शहरातील माजी नगरसेवक साहेबराव कोळी, माजी नगरसेवक महादेव कोळी, ज्येष्ठ नेते अशोकराव बन्नेनवर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता अवधूत वडर यांनी आत्महत्या केली होती। आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या दोषीवरती कठोर कारवाई करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। जत येथील संभाजी चौकातून या मोर्चाला घोषणा देत सुरुवात केली। यानंतर हा मोर्चा जत येथील पोलीस ठाण्यामध्ये आवारात आला। यावेळी विविध नेत्यांनी भाषणे केली। यानंतर जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय कोळेकर यांना या मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले। वाचाळ वीरांचा निषेध करण्यासाठी जत तालुक्यातून आलेले सर्वच आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचाळ वीरांनी या ठिकाणी आरोप केला, त्या आरोपाचे खरं तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासाचे अवधूत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला, खरं तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे। पण ज्या वेळेस तो 26 ते 27 वर्षाचा होता आणि मग 26 ते 27 वर्षाचा युवक जर आपल्या घरातनं गेला तर आपली काय अवस्था होते हे खरं तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभव घेतलं गरजेचं। आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं, कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला, पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारतं की तुम्हाला कुणावर संशय आहे का, बरोबर ना? पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी, ती तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला। खरं तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं। आमची
एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, हीच आमची अपेक्षा होती. पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल. पण एक आहे की विवेक कोकरेंनी म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्हीसी चालू होती आणि त्या व्हीसीतनं उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो. आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज तिचं म्हणणं होतं ते आज त्यांनी मांडलं. आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्यांनी आरोप केल्यानंतर खरं तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होतं, या वाचावीरांनी जाण्याचं गरजेचं होतं. पण काय केलं? तर याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ येते. काय येते? आज सत्ता कुणाची? भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता. गृहमंत्री तुमचे भाजपचे. खरं तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होतं. ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं, पण ते केलं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्याचं स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्याची बाजू घ्यावी लागते. ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे. आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेचं सगळं वाटोळं केलं, कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून एमडी तयार केले आणि फुकट पैसे लाटले, हे सगळ्या तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यात कोण दोघं आहेत का नाही? म्हणजे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे. मी नावच घेतो या ठिकाणी. त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण? सरदार पाटील आहेत का नाही? म्हणजे आज इथं बसलेले बरेचसे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते. बीडीओ जेलमध्ये गेला, त्यांची चौकशी करायला गेले नाहीत. पण बीडीओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं घालायला कोण होते? पुढे होते का नाही? पण याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं आज या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर एमआरईजीएस योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती. ती तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता. आज या ठिकाणी मी एक JR आणलेला आहे. 2022चा JR आहे तो. या ठिकाणी जवळजवळ मी मागे लागून शासनांकडे 45 किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते. आज तुझ्या माझ्या हातात आहे. मी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्याकडे पंचायत समितीच्या बिडोकडे पाठपुरावा केला. कोणी अधिकारी पानंद रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणीही धजत नव्हतं. का धजत नव्हतं? जो काही पहिला कारभार झाला त्यात 2 बीडीओ आणि मला वाटतं 1 डेप्युटी इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. म्हणजे एकीकडे तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला गडीला वाचला. म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायची नसेल
तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. आज दुसरं वाचावीराने आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या कारखान्यासंदर्भात महाशयांना माहिती नसेल की लवंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभा करणार आहोतच. पण त्याच्या आधी आम्ही या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज दप्परापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा केलेली आहे. हे सुद्धा आज त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आजच्या वाचावीरांनी का मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल आहे वाचावीराला की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी काढली का? एमआयडीसी आमच्या सांगतात की उंडी करून एमआयडीसी काढली. म्हणजे एकीकडे आतापर्यंत 8 ते 9 महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण इथं आणलं. त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य जत पडल्या जनतेला, त्यांची कामं झाली का, हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे. आज ज्या बहिणीचा भाऊ वारला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वारलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली. त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला, जरूर आहे. पण आज गेली 14 वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करतोय. तुम्ही आज या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. परवा कार्यक्रम झाला, त्याच्यात कोण कसं नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल, जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. आज जग मधली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतंय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता. तर आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसते. म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येतंय तिथनं देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे. आज सगळ्यात मोठं गेली आज जवळजवळ मला वाटतं प्रत्येक या जत तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय. पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय? आज त्याच्यावरही बोलतायत का? आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का? त्याच्यावर बिल आज गेले 2 दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील, संबंधित कृषी विभाग असेल, संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय. पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली 3 दिवस पाऊस पडतोय. प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे. आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय का? आज मागणी केली आहे. आज दुपारपासून लोक सगळी आज येत आहेत तिथं. म्हणजे याच्यावर आपल्याला बोललं जातं का? आज एकीकडं जे वाचाळवीर आहेत त्या वाचाळवीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून
एकीकडं मराठा ओबीसी, एकीकडं धनगर मागासवर्गीय, एकीकडं बंजारा, एकीकडं वंजारी, अशा पद्धतीचं भांडण लावल्याचं काम सुद्धा याच वाचाळवीरांनी केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी या तालुक्यातल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. जिथं जिथं तुम्ही हात द्याल तिथं तिथं आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोबत यायला तयार आहोत. आज जत तालुक्याच्या रस्त्यांची परिस्थिती काय? आज जिथं ते सांगतात की विहिरींची एवढी मंजूर केली, आज कोणतर आमचे आरटीआय कार्यकर्ते असतील तर त्यांनी मी त्यांना या ठिकाणी आव्हान करतो की ज्या विहिरी मंजुरी झाल्या त्या आपल्या गावातले सगळे प्रस्ताव आहेत ते इनवर्ड आणि आउटवर्ड तहसीलदाराकडनं सॉरी बीडीओकडनं काढून घ्या, तुमच्या लक्षात येईल. पण त्याचं श्रेय मात्र कोण घेत आहे? जे वाचाळवीर घेत आहे. हे सगळ्यात मोठं आज आपल्या तालुक्याचं हे मोठं नुकसान झाले. आज ज्या अवधूत वडरचे आत्महत्या केली त्यांनी, त्या आत्महत्याला खरं न्याय देणं गरजेचं आहे की नाही? का कोणतर गेला का तिथं हे त्यांचं सांत्वन करायला? आज ते पोरग 26-27 वर्षाचं पोरग जर आज गेलेला असेल, त्या कुटुंबाची काय अवस्था होती हे आपल्याला काही ना माहित. आज सकाळीच एका गावातनं मला फोन आला की दादा या आमच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या व्हायला लागल्या, आमच्या शेळ्या मेंढ्या चोरण्याचा प्रकार सुरू झालाय. मगाशीच मी पीआय साहेबांना सांगितलं की साहेब जर शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीचं नुकसान कोण करत असेल तर त्याच्यावर पहिला तुम्ही कारवाई करणं गरजेचं. आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी अवधूत वडरना न्याय मागायचे. न्याय आमच्या ज्या काही संविधानाच्या माध्यमातून जी काही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झाली त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना न्याय मागण्याचं काम करतो. आज येणाऱ्या काळात जे काही कसं आहे की तालुक्यातल्या वाचाळवीरांनी जे प्रथम नागरिक म्हणून गाजवत आहे, खरं तर त्यांनी या कुणाला तर वाचण्याची सुपारी घेतली का काय असं या ठिकाणी वाटतं. कारण आम्ही कुणाचं तुमचं नाव घेतलं नव्हतं, ना जयंत पाटलांनी नाव घेतलं नव्हतं, पण तुम्हाला एवढे झोंबायचं कारणच काय? बरोबर आहे की नाही? तुम्हाला झोंबायचं कारणच नाही. जिथं आम्ही कुणाचं नाव घेतलेलं नाही त्या वडर समाजातल्या आमच्या ओबीसी समाजातल्या ज्या 12 बलुतेदाराचं सारखं तुम्ही वाचाळवीर हे आपल्याला पट मिळवण्यासाठी घेत होते, आज त्याचा विसर पडताना त्यांना या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणून म्हणतो की या जे काय काय कैलासवासी राजाराम बापू आज ज्यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र जयंत पाटील साहेब काम करतात, त्यांनी आज त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या भागातल्या मुलांना शिक्षण देण्याचं प्रामाणिक काम करत आहे. त्याच्यावर जर अशा पद्धतीची या वाचाळवीरांनी जर टीका करत असतील तर खरं तर महिलांना शोकांतिका आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी आज तालुक्यातली सगळेजण आपण इकडे एकत्रित आलेलो आहे. म्हणून जास्त न बोलता मी आणखीन एकदा या वाचाळवीरांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि जे जे काही आम्ही केलेलं आहे ते सर्वसामान्य जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे, त्यांच्या मुलांसाठी केलेलं आहे. आज ह्यांनी काय केलं? काय केलंय का? त्याने आणखीन हे घेतलं की बाबा पाणी पुरवठ्यातले अमुका एवढे 84 गावांना पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली. ती ओपन टेंडर होती, त्याप्रमाणे त्या भागातल्या लोकांना मिळाले असते. पण जे टेंडर मिळाले म्हणजे जे काय आता या निमित्तानं आमचा अवधूत वडर बळी पडला त्याचीच एक प्रचिती या पंचायत समितीच्या माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीकडून आणि याच्या वेळोवेळी पुरावा आहेत. अरे
जिल्ह्यात महात्मा गांधी नरेगा योजना बंद पडली, कुणाला बंद पडली. आज जी काही कामं मगाशी माधवनी म्हटल्यासारखं जी काही कामं 3.25 कोटीची मंजूर झाली, त्या कामांचं सुद्धा त्याची वर्क ऑर्डर कधी झाली, त्याला वेळ किती होता, त्याला रनिंग बिल किती टाकलं गेलं, या सगळ्या गोष्टीची आम्ही मागणी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात जर तिथं कोण चुकलेला असेल त्या सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशा या निमित्तानं अधिकारी मागणी करतो. आणि या ठिकाणी आणखीन एकदा या अवधूत वडरांना press the bell icon on the video and never miss another update.